आज होती होळी, पण जम्मूमध्ये ना कळतच नव्हतं आज होळी आहे की नाही. कारण इकडे काही जास्त अशी मोठी होळी वगैरे मनवली जात नाही. मागच्या वर्षी होती छोटीशी इथं आमच्या क्वार्टरच्या समोर, पण ह्यावर्षी तीही नाही आहे. त्यामुळे अजिबात वाटत नव्हतं की आज म्हणजे सण आहे असं. आणि असली बी ना होळी तर आपल्या गावाकडे जसा उत्साह असतो ना, तसा इकडे राहत नाही. त्यामुळे आज सण आहे असं वाटतच नव्हतं. माझी जी डेली रुटीनची कामं होती ती चालूच होती. तर इथं मी फॉल लावायला घेतला होता साडीला. म्हटलं सायंकाळपर्यंत हा लावून व्हायला पाहिजे. कारण सायंकाळी देवाची पूजा वगैरे करेन आणि नैवेद्यासाठी थोडं शेवाळ्यांची खीर बनवेल. कारण आमच्या खानदेशामध्ये ना गोड शेवाळ्या आणि फुनके वगैरे बनवलं जातं होळीच्या दिवशी. तर इकडे माझ्याकडे काही जाड शेवाळ्या नव्हत्या. तर ज्या खिरीच्या शेवाळ्या होत्या ना, त्याच मी इथं आता बनवून घेते. साडीला फॉल वगैरे लावून कंप्लीट झाला होता. संध्याकाळची देवपूजा केली आणि त्यानंतर आलेली आहे मी आता इकडे किचनमध्ये नैवेद्यासाठी खीर बनवण्यासाठी. कारण इतर मी दुसरं काही बनवलं नाही तरी चालेल, पण नैवेद्यासाठी खीर मला बनवायचीच होती. त्यामुळे इथं मी थोडं कढईमध्ये तूप घातलं, त्यामध्ये ड्रायफ्रूट टाकले. ड्रायफ्रूट छान असे परतून घेतले आणि ज्या शेवाळ्या होत्या खिरीच्या त्या जरा जाडच मिळालेल्या होत्या, बारीक नव्हत्या. तर त्याच मी थोड्या रोस्ट करून घेतला. दूध टाकलं, साखर, वेलची हे सगळं टाकून मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि छान शेवाळ्या शिजेपर्यंत मिडियम गॅसवर मी हे घट्ट होऊ दिलं आणि त्यानंतर ना मी लगेचच देवांना नैवेद्य देणार आहे. कारण मुलं घरात आले की त्यांना म्हणजे त्यांचं चालू होऊन जातं असं काहीतरी नवीन बनवलं की मम्मी आम्हाला पण दे, मग ते उष्ट करून टाकतील. म्हणून सर्वात अगोदर मी आता पहिले देवांना नैवेद्य दाखवते आणि त्यानंतर मग रात्रीचा स्वयंपाक करेल. तर आजचा ब्लॉग मी इथं स्टॉप करते. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.